थेट जाऊयात, मनोज जरांगे पाटील बोलतात। साहेबांनी सांगितलं की 6 तारखेपासून 21 तारखेपर्यंत सगळं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही माझ्याकडे द्या, आपण त्याची रिइन्व्हेस्टिगेशन करून आपण त्याची सगळं तपास समोर आणू। तर आपण ड्राफ्ट बनवून देणार आहोत 2 दिवसात, उद्या परवा दिवशी होईल सगळं। इथून सुरुवात होत आहे की 6 तारखेला ॲट्रॉसिटी का नाही झाली, म्हणजे तिथून तपासांचा चालू होतोय, म्हणजे SP साहेबांचा आपल्या या केज पोलीस स्टेशनचा। हो काय करतोय आता बसणार आहे दादा, काय सांगाल तुम्ही भेट घेण्यासाठी आलेला आहात, संपूर्ण गाव या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करून बसलेलं आहे, तुमची भूमिका काय? ही वेळ यायलाच नको होती, परंतु आता जी वेळ नाही यायला पाहिजे ती आलेली, हे दुर्दैव आहे राज्याचं, हे प्रचंड मोठं दुर्दैव आहे। त्यातले त्यात तर गावाला आज न्याय मागायला लागतो आणि सत्ताधारी फक्त तपास सुरू आहे एवढं सांगतायत। पहिल्या दिवसापासून जर बघितलं आत्तापर्यंत हा तेच आरोपी आहेत अटक झाले, एक्स्ट्रा काय आणखीन कुणी नाही आहे, पुऱ्या राज्याला दिसतंय। पण नावं सांगितले जातात, पुरावे पण दिले जातात, अनेक यांच्यावरती ऑब्जेक्शन पण सुरू आहेत, पण त्याच्यानंतर ते प्रक्रिया कशी राबत नाही हे कळत नाही। बघत आहेत आता त्यांचेच लोक आहेत, बघत काय काय होत आहे। कुटुंबावरती आलेली वाईट पात्र अत्यंत दुर्दैवी आहे, हे कोणावर नाही यायला पाहिजे। तुम्ही स्वतः कुटुंबियांशी भेटला होता, तुमचं स्वतःचं म्हणणं पण असं होतं की ही वेळ नाही आहे, अशा कुटुंबाने अशा प्रकारच्या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे, पण काय वाटतं की तरीसुद्धा प्रशासनाने गांभीर्याने घेतलं नाही, म्हणून आज ही वेळ आली?
गांभीर्याने घेतलं असतं तर इथून पाठीमागं जे 6 आरोपी करा म्हणून सांगितलं 100-150 नावं आहेत टोटल सगळे मिळून, म्हणजे खंडणीत मदत करणारे, खुनात मदत करणारे, भ्रष्टाचारात असणारे, काही पोलीस असणारे, 100-150 नावं होतं. आतापर्यंत 6 आरोपी झाले असते. प्रत्येक वेळेस एक माणूस अटक करायला किंवा एखाद्याचा पुरावा सापडला ही गोष्ट करा म्हणायला प्रत्येक वेळेस आंदोलन करावं लागतं. मग सरकारनं नेमकं काय केलं? 3 महिन्यात नेमकं सरकारनं काय केलं? हे आत्तापर्यंतचे आरोपी अटक झाले, आत्तापर्यंतचे ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले, हे तर गावकरी आणि समाजच लढून केलेले आहेत. सरकार म्हणून तुम्ही काय केलं नेमकं आत्तापर्यंत? हे लय शोधाचा विषय झालेला आहे सध्या. हे साधा विषय नाही. जनमताच्या रेट्यात किती ताकद आणि सरकारच्या खोट्या सहानुभूतीत किती ताकद, हे देशमुख कुटुंबांना या देशमुख कुटुंबाच्या प्रकरणामुळं महाराष्ट्राला एक गोष्ट बघायला मिळाली. जनमताच्या रेट्यानं काय होतं आणि सरकारच्या भावनिक करून गोड बोलून एखादं प्रकरण हाताळणं त्यांनी काय होतं हे जिवंत उदाहरण आहे. 3 महिन्यात न्याय नाही आणखी. बरं, आता हे सगळे ग्रामस्थ उपोषणाला बसत आहेत. जनरेट्यामुळे आत्तापर्यंत यश मिळालेलं आहे. मात्र ज्या काही मागणी आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या गंभीर मागण्या आहेत. त्यामुळे अजूनही ह्या प्रकरणामध्ये प्रशासनावरती दबाव असावा का, की हे सगळं होत नाही तातडीने? दबावाची गरजच नाही ना. इतकं ही क्रूर हत्या झालेली, याच्या दबावाची काही गरज नाही सरकारला. तुम्ही म्हणता ना एकाला पण सोडलं जात नाही, धरलाय कोणचा आत्तापर्यंत? एखादं नाव तरी सांगा आम्हाला. हे 9 ते तुम्ही धरलेले नाही आहेत, हे स्वतःहून आलेले तुम्ही आरोपी केलेले नाही आहेत. आणि हे जनतेनं आंदोलन केलेलं आहे आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे. हे त्यामुळे हे आत्तापर्यंत अटक झालेले ज्यांचे आत्तापर्यंत 3 महिन्यात नावं सांगितलेत, सांगणार आहे तुम्हाला सगळ्याला माहिती, पुरावे दिलेले आहेत. म्हणजे खंडणी मागणारे कोण, खून मागणारे कोण, नावं सांगणारे तुम्हाला माहिती आहेत. त्यांना सांभाळणारे कोण, गाड्या पुरवणारे कोण, हेही नावं पुरावे सांगणारे आहेत, पुरावेसह सांगणारे आहेत. ते नावं कुणी सांगितले हेही तुम्हाला माहिती. घरं कुणी राहायला दिली आणि कोणत्या टोल नाक्यावर कुंकड गाड्या गेल्या हेही पुरावे देणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. भ्रष्टाचार कोणी उकरून काढला, भ्रष्टाचार कोणी केला आणि हे याचे अमुक अमुक पुरावे आणि अमुक अमुक नावं हे सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती आहेत. आणि परळीमध्ये जेवढे खुनं झाले हे खुनं कुणाचे झाले आणि कुणी केले हे पुरावे देणारे आणि माणसं सांगणारे आणि या सगळ्यांना 6 आरोपी करा म्हणणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. पोलिस कोण, PI कोण, API कोण हेही नावं सांगणारे आहेत. आणि 6 आरोपी करा म्हणणारे ही कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. हॉस्पिटलमध्ये जाताना डॉक्टरांनी नुसत्या डोक्यात मुंग्या आल्या म्हणून ॲडमिट करून घेतलं, पण तिथं रोहित म्हणून कोण बोंबलत होतं हे नाव सांगणारे कोण आहेत हेही तुम्हाला माहिती. तरी एकही 6 आरोपी आत्तापर्यंत 3 महिन्यात होत नाही. मग नेमकं ह्या प्रकरणाचं तुम्हाला सरकारला करायचं आहे काय? आता ह्यो शोधाचा विषय झालेला आहे. आरोपी शोधाचा विषय लांब राहिला. आता ह्यो शोधाचा विषय झाला. आता नाव सांगणारे तुम्ही, पुरावे देणारे तुम्ही, सरकार तुम्हीच. एक आरोपी होत नाही आणखीन तरी कुटुंबाला बसायची वेळ येते. परत दुसऱ्याला म्हणणार तुम्ही राजकारण करता, म्हणजे तुम्हाला पळून जायला वाट येते. तेवढं एक शब्द वापरायचा आणि मोकळं व्हायचं. पण तुम्ही केलं काय आत्तापर्यंत? त्याचं साधा तुम्हाला आणखीन उज्ज्वल निकम देता नाही आले. एकदम किरकोळातला किरकोळ विषय. मागणी करणारे तुम्हीच, द्या मानणारे तुम्हीच, बैठका घेणारे तुम्हीच, मुख्यमंत्र्यांकडं मस्साजोग गावकरी घेऊन जाणारे तुम्हीच आणि होऊ नाही देणारे बी तुम्हीच. मग दुसरा काय? पाटील आपला रोज पुरावर आहे नेमकं. आपण जे म्हणताय तुम्ही आहात आरोपी, तुम्हाला माहीत आहेत, मुख्यमंत्र्याकडे तुम्ही घेऊन जाताय, हे सगळं तुम्ही करताय म्हणजे कोण? आता मुख्यमंत्रीच करून घेतात ना, दुसरं कोण घेत आहे? मुख्यमंत्रीच करून घेतात ना. कुटुंबाशी गावकऱ्याशी सोबत राहायचं, राहा, त्यांच्या मागण्या असतील त्या मंजूर करायला लावू, तुम्ही ऐकून घ्या, आम्हाला सांगा. हे प्रयोग सरक सुरू आहे 3 महिन्यापासून. पण झालं आहे काय याच्यातलं? आत्तापर्यंत झालं काय?
तुम्ही या विषयात नका राजकारण आणू. ह्यो विषय लय गंभीर आहे. कारण कुटुंबाला बसायची वेळ येते. तुम्ही सरकार असून याच्यात एक शब्द बोलणार फक्त, राजकारण करायचं दिसतंय, झाले मोकळे पळवाट. तुमच्या त्या शब्दानं किंवा तुम्ही प्रत्येक वेळेस गोड बोलून, तुम्ही प्रत्येक वेळेस हे करू म्हणून तुम्ही देशमुख कुटुंबाला वेठीच नाही धरू शकत. त्यांच्यावरती दुर्दैवी वेळ ही यायलाच नको होती. आता सरकारच इथं आहे तरी पण त्यांना उपोषणाला बसायची वेळ येते. ही लय संशोधनाचा विषय झालेला आहे सध्या आणि सगळ्यांना कळतं आहे. फक्त आता प्रत्येकाला राजकीय हित दिसायला लागलं. पण त्याच्यात दुसऱ्यांदा देशमुख कुटुंबाचा बळी घेऊ नका. तुमच्या राजकीय हेतूसाठी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दुसऱ्यांदा बळी नका घेऊ आता. आणि मुख्यमंत्री 100% दुसऱ्यांदा बळी घ्यायला लागले जात संतोषभाईचं. अलग अलग मतं असू शकतात, कारण प्रत्येकाच्या डोळ्यापुढं ज्याला त्याला राजकारण दिसतंय. पण संतोषभाईचं कुटुंब, त्यांच्या वेदना जर तुम्हाला दिसत नसतील, काय बोलावं तुम्हाला. परवा आमदार सुरेश दस या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी देशमुख कुटुंबियांची, गावकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी विनंती केली की एवढं टोकाचं पाऊल उचलू नका, तुमचे जे मागण्या आहेत ते सरकारपर्यंत मी पोच करतो, मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालतो. तुम्ही कसं बघता, विश्वास आहे तुमचा? नाही, आपण काय बघत नाही, आपण सरळ कॅमेऱ्याकडे बघतो. सांगतील असं वाटतं ते मुख्यमंत्र्यांना, किंवा त्यांचं ऐकतील ते? नाही, ते विषय तर आपल्याला काय माहिती. आपल्याला जेवढी धमक आहे ना तेवढं छातीत ठोकून काम करतो. मग कोणाचा बाप असून दे, दुश्मनी होती नाही तो वैर होऊन फिरून मागं हटत नाही. अस्सल रक्त आहे, फिरून मागं सरकत. ते छक्के पंजे खेळता येत नाहीत मला. छक्के पंजामुळं दुसऱ्याचं कुटुंब डावावर लागतं. कोण खेळते? मुख्यमंत्री, दुसरं कोण? 3 महिने लागतात काय? दादा, तुम्हाला असं म्हणायचं, या सगळ्या प्रकरणाला गृहमंत्री आणि मुख्यमंत्री या लोकांना पाठीशी घालते. मग पाठीच नाही घाली तर मग काय मस्साजोगचे गावकरी किंवा महाराष्ट्र थोडंच पाठीशी घालतो. तेच नाही घाली तर कोण घालते? कसं काय दिसणार? मग मोबाईल सापडा ना होय. ते कोण आहे, खोट्या का चाट्या काहीतरी देऊ, त्याचा मोबाईल सापडा नाही का? नुसता मोबाईल. अरे यार, सगळ्याला सगळं कळतं, पण काय आता. जे देशमुख कुटुंबीय 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी मुख्यमंत्र्याला जाऊन भेटतं. मुख्यमंत्र्यांसोबत साधक बाधक चर्चा होते. त्या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी हजर असतात आणि त्यावेळी जे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी देशमुख कुटुंबियांनी दिलं होतं ते पाळलं गेलं असं तुम्हाला वाटतं? कुठे पाळलं असतं? आता बघा, अर्ध बीडचं जेल भरलं असतं, अर्ध जेल. आणि ही महाराष्ट्रातली पहिली घटना अशी आहे. आणि त्या घटनेतले पीडित हे पहिल्यांदा देशमुख कुटुंबा इतकं दुसऱ्यांचे दारं झिजवणारं एकही मी राज्यात आणखीन कुटुंब बघितलं. इतके न्यायासाठी प्रत्येकाचे उंबरे झिजवले, तरी उपोषणाला बसायची वेळ आली. आमचा खरेपणा पटत नाही आहे. हाव जी असते ना ती कशात असली पाहिजे, कशात नसली पाहिजे याचं भान असलं पाहिजे. आपण केलेल्या चुकावर पांघरून घालायसाठी कोणाचं कुटुंब डावावर नाही लावलं पाहिजे. कुणी चुका केल्या होत्या, कोण डावावर? सरकार आणि दुसरं कोण? मग काय तिकडे येडुराप्पा येईन काय दुसऱ्या राज्यातलं? हेच ना, हेच नाही. तुम्ही न्यायाचं देऊ शकत नाहीत ना. काय दिलं आहे का न्याय? एखादी बाजू सांगा आम्हाला. हे झाले 9 तर आंदोलन करूनच झालेत, मत्स्यजो कुटुंबाकडून, गावकऱ्यांकडून सगळ्या. तुम्ही धरलाय कोण? ते काल परवा इकडे एक ते परळीला गेले होते, ते पोलिसाला 2 माणसंसुद्धा आत रेटत नव्हती. गाडीत रेटत नव्हते आत. हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलं. 2 माणसं 50-50 पोलिसाला आत नुसते दारापुसुद्धा जात नव्हती ती. जसं काय पलीकडून विषय हत्ती उभा केले त्यांना, इतकी ताकद होती त्यांच्यात. म्हणजे इथं न्यायाची भूमिका लक्षात येते एका फटक्यास. न्यायाची भूमिका कसा मार्ग करून दिला यांनीच आरोपींना पळून जायला, तिथंच सिद्ध होतं ते. त्या आपण म्हणतो ना, स्वतःहूनच स्वर्ग किंवा एक भात शिजला की नाही एका शेताहून बघायचं, ते उत्तम उदाहरण आहे परवाचं.
एका आमदाराच्या गाडी पुढं 2 जण उभा राहतात आणि 10, 15, 20 पोलिसांना सुद्धा ते दारापर्यंत सुद्धा जात नाहीत. ते उत्तम उदाहरण आहे. मग या आरोपी अटक कशी होती? हे शक्य नाही. एकही आरोपी सहआरोपी होईल याच्यात असं वाटत नाही. 100% वाटत नाही. कारण करणारे सगळे ते आहेत. दादा, आपण आलात त्या दिवशी यापूर्वी स्वतः धनंजय देशमुख हे टाकीवरती चढले होते. एक आंदोलनाचा उद्रेक झाला आणि त्यात जवळपास 2-2.5 तास तुम्ही मध्यस्थी करून त्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर वाल्मिक करारावरती कारवाई झाली. तो उद्रेक पाहता आज पुन्हा हा उद्रेक आहे. हा जरी शांत असला तरी हा सुद्धा उद्रेकच आहे. उद्रेकच नाही तर हे प्रचंड भावना दुखावलेल्या आहेत प्रत्येकाच्या. पण आता मतप्रवाह दुःखाच्या बाजूने ठेवायचे का सरकारच्या बाजूने ठेवायचे? इथं माणुसकी कशी आहे, जिवंत आहे का बिगडी आहे, हे महत्त्वाचं. तुमच्या माणुसक्या ज्यावेळेस उफाळून येतात ना त्यावेळेस इथं माणुसक्या उफाळून यायला पाहिजेत. तुमच्या डोळ्यात देखता कुटुंबाचंच लेकरू जाऊन त्यांना उपोषणला बसायची वेळ. हे लहान शब्द नाही आहे. देशमुख कुटुंब उपोषणला बसतंय माहिती. आज नाचक्की झाली सरकारची. त्यांना काही वाटत नाही समजा त्याचं. ते सगळ्या दुनियाचे बिनलाज आहेत. त्यांना काय फरक नाही पडत याचा. पण इथं माणुसकी आता जिवंत असायला पाहिजे होती की देशमुख कुटुंब काही करून बसू द्यायचं. देशमुख कुटुंब काही झालं तर बसू द्यायचं नाही. पुऱ्या मागण्या मंजूर करायच्या आत्ता. त्याला म्हणतात माणुसकी. त्याला म्हणतात सरकार. जनता तर करणारच नाही. त्याला नाविलाज आहे. पण दादा, तुम्ही यापूर्वी तर आवाहन केलं होतं की असं कठोर पाऊल उचलू नये, स्वतः देशमुख कुटुंबाने अशा आंदोलनामध्ये सहभागी होऊ नये. पण ही विनंती करत असताना सरकारला पण इशारा दिला होता. आता काय वाटतं? तर आता आंदोलन सुरुवात झाली आहे. आज पहिला दिवस संपत येतो. काय आपण नाही म्हणलो परंतु त्यांना न्याय जर मिळणार त्यांच्या डोळ्यासमोर गावकऱ्यांच्या दिसणार नसला, न्याय मिळताना दिसत नाही, पर्याय तरी काय? 7 दिवस झाले घोषणा करूनही तुम्ही येत नाही आहेत. तपास यंत्रणेला मी तरी दोष नाही देत आणि त्या SP कलेक्टरला पण नाही. त्यांच्या हातातच काही नाही. वरून 100% अधिकारच दिलेले नाही. त्यांना जर मोबा सोडली ना लगेच गरज नाही भाऊ 3 महिन्याची. 2च दिवसात अर्ध जेल भरलेलं दिसून तुम्हाला बीडचं. 100% मोबा जर दिले बघा भरीव देत का नाहीत ते. इथं काम होत नाही आहे. इथं फक्त यायचं, भाषण करायचं, बाईट द्यायचं आणि मोकळं व्हायचं. एक साधा आणि सोपा एक प्रयोग सुरू आहे देशमुख कुटुंबाच्या दुःखाच्या आडू. कागद घ्यायचे, बघायचं, माना हालायच्या फक्त आणि बसायचं, उठायचं आणि चालले. बसायचं, उठायचं आणि चालले. ही एक प्रसिद्धीचा भाग झाल्याने झाला इथं नेत्यांना येऊन. काही नाही दुसऱ्या याच्यात काय होणार नाही. 3 महिने झालं ना, काहीच व्हाय नाही. करते करवी ते सगळे तुम्ही आहेत. प्रगती काय भाऊ मला एवढं सांगा, याच्यात प्रगती काय? या तपासात प्रगती नवीन काय? आता 409 तारखेला दाखल होईल. काय प्रगती? कोणचा आरोपी धरलाय? कोणचा सहआरोपी केलाय? कुणी गाड्या दिल्याला, कुणी धमकी दिल्याला? याच्यात प्रगती काय या मॅटरमध्ये? मग भाराभर आमच्या जवळ असून त्याचा उपयोग काय? तुमच्या गाड्या, तुमचे चष्मे बघायसाठी नाही आलो ना आम्ही. हे आंदोलन त्याच्यासाठी सुरू नाही. त्या देशमुख कुटुंबाच्या जो खून झाला संतोष भाईचा त्या प्रकरणात प्रगती काय? 0. अरे उज्ज्वल निकम साहेब साधा विषय देव ते सुद्धा नाही. आणखी हे खूप मोठं षडयंत्र दिसतंय. खूप मोठं. अर्धे इकडं अर्धे तिकडं. पाटील, तुम्ही स्पष्ट बोलायला खरं तर फार इच्छा नाही, बाकी काय नाही. तर स्पष्ट बोलायला मी कचाकच घोड्या लावतो. कारण मला नाही सहन होत. शपथ सांगतो तुम्हाला, मला हे सहनच होत नाही. ही खून आहे, लय डेंजर खून आहे. हे सोपं नाही आहे. एका लेकरांचा बाप गेलाय, एका आईचं सोन्यासारखं लेकरू गेलं. नुसते हेलपाटे घालता यार जर या तुम्हाला 3 महिन्यात एकही सहआरोपी झाला नाही. हे गावकऱ्यांनी आणि समाजाने अटक केलेले लोक आहेत. तुम्ही काय केलं?
हे मीडियात येऊन नुसते भाषणं ठोकायसाठी आंदोलन नाही आहे. येता आणि भेटून जा, पाणी पेले की विचारते, आता सोडलं काय तुम्ही पाणी हे विचारतील. अरे ते नाही, हे दुर्दैव आहे सरकारचं. हे बसले हेच खूप झालं सरकारसाठी. एकतर आत्तापर्यंत त्यांचं अंग थरथर कापायला पाहिजे होतं की हे पाप आता डोक्यावर घ्यायचं कसं. संतोष भाईच्या कुटुंबाला बसायची वेळ आली. हे नुसते ते माहोल तयार करण्यासाठी खेळ झाल्यावर झाला आहे त्यांचा. इथं यायचं, मीडियात बोलायचं, चालले निघाले, पुन्हा यायचं, पुन्हा जायचं की निघाले. प्रगती काय आहे या मॅटरमध्ये? काय प्रगती आहे? काय देशमुख कुटुंबाच्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणात काय प्रगती? सगळे उकरून तर तुम्हीच काढता, सरकार तुम्हीच. काय बोलायचं? उलट सरकार मागं असल्यावर टेन्शनच नाही ना. समजा आपल्या घरातला सरपंच म्हणल्यावर आपल्याला काही टेन्शनच नाही ना. आधी आपल्या गल्लीतला रस्ता, मग बाकीच्या गल्लीतला. सरकारच आपल्यासोबत आहे. नाही कसं काय नाही? सरकार सोबत नाही आहे का? हा, जनता आहे नसते. मग आता आपल्याला आरडावं लागेल, ओरडावं लागेल, मोठाले आंदोलनं करावं लागतील. मग सरकारचा कुणीतरी येईल आणि मग आपण त्याला मागण्या सांगू, मग तो वर घेऊन जाईल. सरकारच आमच्यासोबत आहे ना, देशमुख कुटुंबासोबत. प्रगती काय नाही म्हणा सरकारसोबत. कुणी सांगा की 3 महिन्यात सरकार देशमुख कुटुंबाच्या मस्सजोग गावकऱ्यांच्या सोबत नाही. हाईच. गावकऱ्यांनी आणि मराठ्यांनी संतोष भैया म्हणून बघा, पुन्हा पुन्हा तेच सांगतो मी तुम्हाला. नेता म्हणून जर बघितलात ना, अवघड आहे. सगळ्या मराठ्यांनी आणि गावकऱ्यांनी सुद्धा संतोष भैया म्हणूनच गावाने बघितलं पाहिजे. तर हे मॅटर शेवटपर्यंत जाईल. सरकार आपल्यासोबत असून जर आपल्याला न्याय नाही मानल्यावर, सोबत नसतं ठीक आहे, आंदोलन करावं लागेल, मग सरकार येईल. आणि याच्यापेक्षा काय संवेदनशील मॅटर पाहिजे सरकारला? याच्यापेक्षा काय पाहिजे? अशा टायमाला ते शिंदे साहेबच पाहिजे होते. काय फरक पडतो शिंदे साहेबांचं सरकार असताना फडणवीस? कपामध्ये टाकले असते, टांगड्याला धरून आपलेले असते, झाडाधड कुंकडे बी. अहो हे काय तिरस्कारासारखं वागणूक आहे राव. ही तिरस्कारासारखी वागणूक आहे, तिरस्कारासारखी. देशमुख कुटुंबाला उपोषणला बसावं लागतं म्हणजे तिरस्कारासारखी वागणूक आहे. एकही संधी सोडत नाहीत गोड बोलायची. मागणी उद्या सकाळी मान्य, परवा दिवशी चाललो, 13 दिवशी आलोच. ठीक आहे ना. तुम्हाला कुटुंबाने आणि गावकऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का नाही? मुख्यमंत्र्याला दिला आत्तापर्यंत, आजही देत आहे. तुम्हाला एकदा माया दया फुटत नाही. मग यांनी जर रिस्पॉन्स दिला लेकरू जाऊन, एकतर सरकार पक्षाला जे प्रकरण घडतं ते प्रकरणचे लोक कधीच सरकारला रिस्पॉन्स देत नाही. मागणी आमके करा, नाही तर आमच्याकडे येऊ नका असं म्हणते. आज ह्या कुटुंबाने एवढा विश्वास टाकलेला आहे की सरकारसोबत. मग आता किती अटकवायला पाहिजे? म्हणजे गोड बोलून गुळाची सुरी तर कापायची नाही आहे ना. या प्रकरणात असं कसं काय होतंय? ज्यांच्या पाठीशी सरकार नाही त्या प्रकरणाला न्याय मिळते. आत्तापर्यंतचे 2 पाठीमागचे उदाहरण. सरकारसोबत असून न्याय नाही. पाठ कशी थोपटायची? इतकी दुर्दैवी वेळ. ही लय संशोधनाचा विषय झाला आहे भयंकर. 3 महिन्यापासून सरकारसोबत आहे तरी एक बी 6 रुपये नाही. आणि हे देशमुख कुटुंब उपोषणाला बसतंय म्हणजे इथंच तिरस्काराच लक्षात येतो. किती तिरस्कार आहे. दादा, तुम्ही म्हणताय की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असते तर त्यांनी जेलमध्ये टाकला, ते सरकारमध्ये आहेत तरी काही होत नाही. अरे बाबा, मुख्यमंत्री होते तेव्हा चलून दिलं नाही तर उपमुख्यमंत्र्याचं केव्हा चलून द्यायचे? तेव्हा कामं झाले नाही. ती आमच्या 2 मागण्या आता महिना होऊन उद्या मराठा आरक्षणाचे उद्या मग उपोषण सोडलेलं. 4 बोली होती, 8 होत्या. म्हणले 4 करतो. ठीक आहे म्हणलं, 4 का होईना, समाजाचं कल्याण होईना, काय करायचं लावून धरून. 4तल्या 2 आले. 2 चढालाच लागले आहेत आमच्या, आणखी उतारायला लागल्यात नाहीत. 2तले ते 2 केले, त्याचा तपास नाही आणखी काय चाललंय. कोणाचीच कोणाला मिळणार नाही. म्हणजे याच्यावरून लक्षात येतं ना की गरिबांचा किती सरकारला तिरस्कार असावा. आमचं द्या सोडून, समजा ते बघू ते आरक्षणाचं काय ते. पण हे संवेदनशील विषय, ही क्रूर हत्या झालेली. इथं माया दया पाहिजे सरकार.
इथं पण राजकारणच. इथं मर्यादा या पाहिजे. बोललो ते करायला पाहिजे. जे जे सांगितलं ते पटापट केलं. ते कुटुंब आंदोलनात बसायचं विषयचं नाही. हे निर्धास्त राहते की किमान आपल्या लेकराला न्याय मिळेल या आशेवर तरी ते जगते. एकनाथ शिंदे पण एकदाही आले नाही. अरे बाबा ते आले नाही ते त्यांचा विषय काय येणार आहेत का नाही ते मला माहीत नाही. बाकीचे कोणी जेवण नाही गेले त्याचं काय. मग तर फडणवीस साहेब बी नाही आले. त्याने काय हेलिकॉप्टरला होतो देशमुख कुटुंबाने यायला. काही इकडे मुसळधार पाऊस होता म्हणून त्यांना इथं पूर आलेला होता मध्ये सगळे पुलं होऊन गेले. मग ते बी नव्हते आले. ही बरोबरी नाही करायला. फरक सांगितला आम्ही. आमच्या अनुभवाचा फरक सांगितला. आम्ही काय बरोबरी नाही करायलो. फडणवीसांचा द्वेष किंवा शिंदेलाही चांगले. आम्ही फरक सांगितला काम करण्याचा. त्यावेळेस आंदोलनावर ते करताना सुद्धा समित्या फेमित्या कामाला लावायच्या जोरात. काही काम असलं ना कोणाचं पण म्हणजे त्यांचे बाकीच्याही समाजाचे कामं केले त्यावेळेस ते स्पीड न करायचे. म्हणून काम केल्याच्या बघ तोंडात नाव निघतं. तुम्ही चांगल्या बातम्याला माणूस तोंडात नाव निघतंच ना. खरं दाखवल्यावर मग ते कोणाचा बी असो हेच नाही. तीच पद्धत. मग यांचं नाव आम्ही यांना 50 बाऱ्या बोलतो ना. कौतुक करते ना तुमचे लोक पाठ थोपते येईल तुम्ही काम करा. 3 महिन्यात मला तर नाही दिसत बा. मला तर नाही दिसलं आणखीन की 3 महिन्यात अमुक झालं म्हणून. हां कागद झाले 2-3 ट्रक भरल्या कागदाचे. पुरावे कागद फोटो सगळं. पण त्याच्यावर प्रगती नाही काय. ईडी नाही विडी नाही काही नाही काहीच नाही. आता होतं दुसरं कोणी असतं ना ईडी नसली तरी लावित येत. कामान धामाचंच मोगम पळत येत कुंकडं. इकडे ईडी नाही परत कोणाची जप्ती नाही. उलट गाड्या झाकून ठेवल्यात बेस्टपैकी. त्या म्हणजे त्याची काचसुद्धा खराब नाही झाली पाहिजे इतकी दक्षता आहे. धुवून बी काढली कागून आतून म्हणतात काय. मला म्हणले हो काही जण आतून धुवून काढली मग काढली वास मारीत होती कागून बहुतेक. दादा एका मोर्चाच्या ठिकाणी तुम्ही अभिमन्यू पवार, सुरेश दस, संदीप क्षीरसागर, बजरंग सोनवणे आणि असे तरी आमदार उपस्थित होते. आणि त्या व्यासपीठावर आपण अभिमन्यू पवार यांना असं सांगितलं होतं की तुम्ही मुख्यमंत्र्याच्या जवळच्या आहात आणि हे सगळेजण सोबत तुम्ही घेऊन जा आणि संतोष देशमुखच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक करावं. फाशीसाठी मुख्यमंत्र्याकडे जाऊन ही मागणी करा असं देखील ते म्हणले. त्यानंतर तुमचं आणि अभिमन्यू पवारांचं कुठं बोलणं झालंय का काही या संदर्भात? नाही किंवा सुरेश दासांसोबत? नाही ते मोठ्या लोकांशी बोललं तर थोडं कमी बोललेलं बरं असतं. पण काय असतं विरोधींचं नाव घेतलं तुम्ही विरोधी पकडून तोडू चलू थोड्या वेळासाठी आपण उदाहरणार्थ राजकारण करतील. पण तुम्ही बी सोबतच आहेत ना. मग तुम्ही तरी न्याय द्यायचा ना. मग तुम्हाला नावच ठेवायचं ना हे राजकारण करीन तेव्हा राजकारण करीन तर तुम्ही सोबतच आहेत. तुम्ही तरी न्याय द्यायचा ना मग देशमुख कुटुंबाला. तुम्ही प्रगतीच काय केली आत्तापर्यंत. तुमची पाठ थोपटाव मुख्यमंत्र्यांची असं काय काम काय झालं बा. भाषण झालं बा तेवढं त्या अधिवेशनात. एकाला सुटून देणार नाही. धरलाच नाही सुटून काय देणार. तपास यंत्रणा काय काम करते कोणाचीच कुणाला मिळणार नाही. अजिबात तपास यंत्रणेचं समाधानकारक काम नाही. अजिबात नाही. त्यांना 100% मोबाच नाही. पण आजपर्यंत जो तपास झाला त्यावर तपास चांगला करतात असं देखील धनंजय देशमुख बोलले. मी म्हणतो नाही. अजिबात नाही. कोण धरलं? ॲट्रॉसिटीपासूनचा तपास नाही. कॉल डिटेलचा नाही. तिकडं गाडी कमवून पळली त्याचा नाही. तो कोण राजेश पाटील आहे त्याला भजे खायला तिकडं बदली केली आहे त्या जागेवर खुर्ची टाकून दिली एका जागा. ते महाजन कोणकडे हिंडत आहे. कोणची प्रगती आहे? कोणचा तपास झाला? गाड्या कुठं होत्या मिळ नाही. ही बाकीचे लोक मागून आळंदीला कशाला आले ते याचा मिळ नाही. नंतर पोलीस स्टेशनमध्ये धमक्या कसं काय दिल्या धनंजय देशमुखला त्याला कोणी 6 आरोपी नाही. झालंच का? रगा कोणी नेऊन दिल्या? रगा नेऊन देणारा बी 6 आरोपी नाही. ती पोलीस बी नाही. 5-50 पोलिस गेले काय फरक पडन भाऊ. दुसरे भराव 5-50 पोलिस जाऊ द्या ना. दारे धरायला एकदा मध्ये जेलात जाऊ द्या त्यांना. दुसरे भरा. हे तुमच्या जवळचे ते पुन्हा तुमचे जवळचे भरा सगळे सोयरे काही अडचण नाही. पण बदल काहीच नाही. दादा आज या आंदोलनाचा पहिला दिवस आहे. आता पुढचं काय? पुढच्या नेतृत्वात काय करणार? एखाद्याच्या येतं जर जीवाला धोका झाला रे बाबा पोषण करताना तर गाठ महाराष्ट्रातल्या मराठ्या संघ एवढं लक्षात ठेवा.
उपोषणकर्त्याचा जर जीवितास धोका झाला, गाठ मराठ्या संघ आहे सरकारची, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यांना जर काही बंधनं घातली असतील इथं, तर इथं जर कोणी आसपास काही केलं तर अजिबात मस्साजोग गावकऱ्यांची जबाबदारी नाही. एकाही मस्साजोगच्या गावकऱ्यावर गुन्हा दाखल होता कामा नये. तुम्ही 144 लावा नाही तिकडं 45 लावा. इथं का दहशतवादी अड्डे टाकले का त्यांनी 144 लागू करायला? काय लोकशाही मारून टाकली का तुम्ही लगेच? तुमच्या हातात सत्ता आली किंवा कायदा लोकशाही आली म्हणून? लोकांनी कायदेशीर मार्गानं त्याचा अधिकारानं आंदोलन नाही करायचे, उपोषणं नाही करायचे. या गावात इथं आसपास काही कोणी होणार बी नाही. कुठं काय झालं तुमचा उद्योग तिकडं बघा म्हणायचं, आम्हाला माहीत नाही. गावकऱ्यांना नाही सांगून ठेवतो, तुमचा काही संबंध नाही त्या गोष्टीची. कोणी काही येईन कसली येते, कोणतरी काल वाईट देत होतं म्हणून ते आम्ही ऐकली. तर कोणी काही करतील काय, आपला काही गावकऱ्यांचा संबंध नाही त्याच्याशी. कोणी काही काड्या करेल काही करत ते तिकडं तुमचा उद्योग बघा म्हणायचे, आम्हाला काय माहीत नाही. गावकऱ्यावर केस पोलिसांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी काही करता कामा नाही. ते गावकऱ्यांचा निर्णय, त्याबद्दलचं मला माहीत नाही. मुख्यमंत्र्यांचा विषय तो, ते सोबतच आहेत ना, ते कुठं बाजूला गेले, ते पण आहेत ना. प्रश्न सुटत नसला तर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा बसायला पाहिजे 1-2 दिवस उपोषणला. कारण त्यांच्या हातात नसेल ही गोष्ट, तर वर मागणी करते केंद्राला, मग ते माझ्या हातात सुटाना म्हणून त्यांनी सुद्धा 1-2 दिवस एक सपोर्ट म्हणून, समर्थन म्हणून कुटुंबाच्या उपोषणाला बसलं पाहिजे. की देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, इथून राज्यातून मिळत नाही पण केंद्रातून मिळावा म्हणून. ही चीड आहे लोकात भयंकर. कारण लोकांना कळतं, लोक लय हुशार येतात. काय चाललंय ना आणि कशा कशा स्वरूपाचं चाललंय हे लोकांच्या ताबडतोब लक्षात येतात. सगळे असूनसुद्धा एकही आरोपी आणखीन सहआरोपी होत नाही आहे. नाव घेतलेला माणूस सापडला जात नाही आहे, जवळ हिंडत आहे ती दस्ती त्यांच्या. याचा अर्थ लोकांच्या लक्षात येतो आहे काय चाललं. हे बघा, बहाणेबाजी पांघरून घेण्यासाठी कुटाणे करणं ही भाग वेगळा आहे. सरकार उघडं पडलं याच्यात. देशमुख कुटुंब आज बसायलाच नको होतं. चल दादा, तुम्ही या संदर्भात वैयक्तिक कोणाची भेट घेणार आहात का? कारण की काल त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली पण कुठला तोडगा निघाला नाही. त्याच्यामुळे तुम्ही वैयक्तिक काही मागणी करताय का? भेट घेतली ना कुटुंबाची. हा, पण तुम्ही दुसरीकडे मागणी करताय का काही? नाही, कुटुंबाकडेच. कुटुंब जे म्हणून तेच मग असतं. मी बघतो ना, मी बघतो. सरकार आहे ना, करणार आहे ना ते सगळं. एकही आरोपी सुटणार नाही आहे, असं आरोपीसुद्धा सगळे होणार आहेत. सरकारने जबाबदारी घेतलेली ना, कसं काय करीत नाहीत ते? कशा शब्द दिलता मग देशमुख कुटुंबाला? जबाबदारीच घेतली ना मुख्यमंत्र्यांनी. आता कडीलाच न्यायची त्यांनी, अर्धवट कशा सोडून द्यायची? म्हणजे बोलतापा द्यायचा ना, अर्ध्यातून पळून जायचं काय? आता अर्ध सोडून जायचं, डाव अर्ध्यात सोडून द्यायचा का? देशमुख कुटुंबाचा उन्हात घर बांधलं त्यांचं, अर्ध्यात डाव सोडून द्यायचा का? आहेत ना, भरपूर आहेत ना ते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.